एकता येथील शुभांगी शिंदे प्रकरणाचा आपण इथे जाहीर निषेध आणि निदर्शनावर निवेदन देण्यासाठी आपण इथे जमा झालेलो आहोत. खरं म्हणजे मुलींनी शिकत शिकत स्वतःचा सुद्धा म्हणजे आपल्यामध्ये विरोध करण्याची ऊर्जा निर्माण केली पाहिजे. लहान वयामध्ये शाळेमध्ये शिकत असताना आपल्याकडे कशा पद्धतीनं पाहिलं जातं, घरामध्ये सुद्धा दुय्यम वगैरे आपल्याला भूमिका आपली आई जर करत असेल तर थोडंसं घरात सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे, कारण घरामधूनच आपल्यावरती तू मुलगी आहेस असं बिंबवलं जातं आणि तिला दुय्यम अशी भूमिका दिली जाते. म्हणून घरामध्ये सुद्धा आज थोडंसं प्रमाण कमी झालेलं असेल, परंतु घराघरामध्ये हे प्रकरण दिसतं आहे की दोन्ही बहीण भावामध्ये असा भेदभाव पालकांनीही करू नये आणि असा भेदभाव होत असेल तर मुलींनी सुद्धा याचा उठाव केला पाहिजे. आईलाही बोललं पाहिजे की तू असं का करतेस. शाळेमध्ये तुमच्यावर थोडंसं तुम्हाला आवडत नसेल, अशा पद्धतीनं तुमच्याकडे काही प्रकरण होत असेल तर त्याचं तुम्ही मॅडमला वगैरे सांगितलं पाहिजे किंवा जवळची जी मैत्रीण आहे तिलाही सांगितलं पाहिजे. आणि हुंडा घेणं आणि देणं आणि घेणारे दोन्हीही दोषी आहेत. यांना तुरुंगात डांबलंच पाहिजे. हुंडा बंद पद्धत बंद झालीच पाहिजे. खूप रूढी आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय. ही रूढी सुद्धा समाजानं, सजग अंबेजोगाईकरांनी आणि समाजातल्या लोकांनी जाहीर याचा निषेध केला पाहिजे. एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद. श्रीमती गोदावरीबाई कुंकुलवाड योगेश्वरी कन्या शाळेच्या वतीने एक शिक्षिका बोलतीये. मला असं वाटतंय की सुसंस्कृत नागरिक या ठिकाणी बरेच आहेत आणि आपण जे सुसंस्कृत आहोत, उच्च शिक्षित आहोत, विविध पदांवरती कार्यरत आहोत आणि खरं तर मला असं वाटतंय की अशा लोकांकडूनच हुंड्यासाठी मागणी जास्त होते. आमचा मुलगा जितका जास्त उच्च शिक्षित असेल तितका जास्त हुंडा आम्हाला भेटला पाहिजे. तशी आम्हा मुलींच्या पालकांकडून सुद्धा त्यांची जी मागणी असते ती पूर्ण केली जाते. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की आपण सुशिक्षित लोकांनीच हे प्रकार कमी केले तर या गरीब मुलींवरती होणारे अत्याचार कमी होतील. या ठिकाणी हा एवढा एकच मुद्दा मला मुख्यत्वे करून मांडायचा आहे. त्यामुळे सुशिक्षित उच्च पदावरती असणारे लोक यांनी स्वतःच्या पदाचा जास्त गर्व न करता एक फक्त होतकरू आणि सुसंस्कृत मुलगी आपल्याला जोडीदार म्हणून मिळवायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. सर्वांनी स्वतः हा हुंडा बंद केला तर जे लहान कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील, मजूर असतील अशा कुटुंबातील मुलींना हे अन्याय सहन करायची आवश्यकता पडणार नाहीये. हुंडा घेणाऱ्या